चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम श्री गणेश मानकिवली. आणि ज्या वेळेला दोन्ही संघ मैदानामध्ये उतरतील मग बॅटिंग श्री गणेश मानकिवलीची असू दे किंवा श्री गणेश दहिवलीची असू दे, 3 बॉलवरती 3 षटकार जर कोणता खेळाडू मारतोय तर ग्रुप ग्रामपंचायत आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेल कुणी घेऊ नका, वेल दिला जाणार नाही. 1 षटकाचा सामना आहे आणि जर आपण लवकरात लवकर सामना संपन्न केला तर फायनल मात्र मग 2 षटकांची खेळवायला आपल्याला कुठेतरी संधी मिळेल. त्या अनुषंगानं चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला मानकिवली टीम, श्री गणेश मानकिवली आणि राहुलजी चव्हाण सर यांच्या गावातील संघ आहे आणि त्याच्या विरुद्ध तर कोणत्याही बॅटरने या सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 3 जर षटकार मारले तर योगेशजी पष्टे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे त्या बॅट्समनला. दहिवली विपक्ष मानकिवली असा हा सामना रंगतो मित्रांनो. बिग बॅटल दोन्ही संघामध्ये आणि दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर राज मात्र सज्ज झालाय. राजच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली गेली आहे. बॅट्समन आहे संदेश आणि केतन, ही जोडी संदेश केतनची जोडी आपण पाहतोय. गोलंदाज राजला मात्र या सामन्यामध्ये राज करावा लागेल. राऊंड द स्टंप्सने पहिला चेंडू घेऊन राज सज्ज झालाय. पहिलाच बॉल भिडकावून दिलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तिथे अमरीश आहेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालं तिथे. पहिला चेंडू 2 धावा जोडल्या गेल्या. पहिलं आणि अंतिम षटक आहे. इथूनच सुरुवात आणि इथूनच शेवट होईल पूर्वार्धाचा. पुन्हा एकदा राज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि टिपलाय झेल. समाप्त होतो फलंदाजाचा खेळ. तर पवेलियनच्या समोरचे प्रेक्षक आयोजक कोणी असतील त्यांनी कृपया बाजूला व्हायचंय, लक्षात घ्या. हिमांशी 11 टीमच्या APLच्या ओनर इथे उपस्थित आहेत. महेशजी पाटील उद्योजक आहेत आंबेशिवचे आणि त्यांचं देखील सरसे स्वागत या टुर्नामेंटच्या माध्यमातून. आपण पाहतो मित्रांनो आई गावदेवी चषक आंबेशिव 5 संग्राम क्रिकेटची पंढरी. आज क्रिकेटचा 16 रंगतोय आंबेशिव गावामध्ये. यासाठी केला होता 8 शेवटचा तो 30 गोड बाबा. यावेळी मात्र आडव्या बॅटनं लॉफ्टेड फटका. चेंडू खाली अमरीश हा सेफ फिल्डर आहे मानकिवलीचा आणि त्याने सलगचा टिपलाय. दुसरा झेल आणि फलंदाज देखील बाद होतोय. दुसरा सलग 2 विकेट्स आल्या या षटकामध्ये. राजने खऱ्या अर्थाने राज केलाय. आतापर्यंत काय गोलंदाजी सादर करतोय. 3 चेंडू फेकले. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च करून 2 विकेट्स आपल्या नावावर केल्यात. चला स्पीडअप करा, फास्ट जा, थोडंसं धाबत जा म्हणजे आपल्याला देखील थोडीशी एनर्जी मिळेल. चौथा चेंडू राज पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्सने. बॅटच्या आउटसाइड एज लागली तिथे. झेलची संधी. चेंडू जातोय, गुदगुल्या करतोय मैदानाला. फील्ड केलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि किती धाबा एकवडल्या जातील. विकेटचं पतन होतंय. विकेट सॅक्रिफाय करावी लागते.
चार चेंडू 4 धाबा झाले धावफलकावर. धावफलक मस्त स्थिर आहे मित्रांनो. राजने अप्रतिम गोलंदाजी सादर केली आहे. 5वा चेंडू राज पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्सने. यावेळी मात्र खोदून काढला. एक तर मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल. 2 धावा एकवटल्या जातील का? डेंजर एंडला धोका आणि तिथे नॉट आउटचा इशारा. 5 चेंडू 6 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत आणि इथून जर एखादा चौकार किंवा षटकार आला तर या मॅच मध्ये देखील रंगत मित्रांनो पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. आपण पाहता मित्रांनो आई गावदेवी चषक आंबेशिव क्रिकेटचा थरार महासंग्राम मेगा फायनलचा दिवस यासाठी केला अट्टा. शेवटचा दिस गोड बाबा. धावाची संधी तिथे चालून आली आहे. विकेट झाली आहे सॅक्रिफाईस आणि इथे मात्र अजून एक धक्का लागलाय दहिवली टीमला. विकेटचं पतन. चला दहिवली टीम लगेच लाईनअप व्हा. 6 चेंडू मध्ये 7 धावा बनवायच्यात. 6 चेंडू 7चं इक्वेशन. इथे मात्र समीकरण सोपं आहे. फास्ट या थोडंसं. मानकिवली टीम इतकं लेझी होऊन चालणार नाही. फास्ट या धावत या आणि 2 बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर संतोषजी म्हात्रे बदलापूर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील इथे व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नक्कीच बदलापूर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष आहेत ते विद्यमान उपाध्यक्ष आणि त्यांचा देखील शुभ सन्मान इथे घेतला जातोय. मी विनंती करतोय साहेबांना आपण लगेचच या आई गावदेवी आंबेशिव चषक 2024 मध्ये आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आला तिथे. चला बॅटर्स लगेच जा मैदानाच्या आत. मानकिवली टीम आपण टाइम वेस्ट करू नका कारण सध्याच्या घडीला टाइम इज मनी. टाइम इज मोस्ट व्हॅल्युएबल आपल्यासाठी. मित्रांनो लक्षात घ्या वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. नेक्स्ट मॅच नेक्स्ट बॅटल. चला दुसरी मॅच आपण पाहतोय. गोवे वर्सेस वडवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला मानकिवली टीम आपण फास्ट जा. थोडंसं दगाउट मध्ये जास्त वेळ घेताय आपण. अमरीश आणि प्रशांत ही जोडी आपण पाहतोय. तर साहेब उपस्थित आहे तिथे आणि साहेबांचा शुभ सन्मान घेतला जातोय. दरम्यान संतोषजी म्हात्रे उपाध्यक्ष बदलापूर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे एक अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि आज ते उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचा सरस स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. आपण इथे आलात या मंचाची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद साहेब. अशाच पद्धतीचं सहकार्य सातत्याने आम्हाला असू द्या अशी आम्ही मागणी करतोय विनंती करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 सलामीचे बॅटर अमरीश आणि प्रशांत झाले सज्ज. वेळ जास्त घेता हे लक्षात घ्या. आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा. वडवली टीमने टॉस जिंकून प्रथम बॅट फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. गोवे टीमला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय. प्रथमतच मी पाहतो या टुर्नामेंटमध्ये टॉस जिंकल्यानंतर कोण बॅटिंग घेतोय. पहिला चेंडू सुंदर फेकलाय. 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 7 बनवाव्या लागतील इथून. पाच चेंडू 7चं इक्वेशन. या धावा बनवाव्या लागतील जर पुढील मॅच मध्ये खेळायचं असेल तर. यावेळी लाऊड अपील. जोरदार अपील झाली. लाईन मिस करतोय आणि विकेटचं पतन झाला इथे. पहिला धक्का लागला इथे.
चला फास्ट जा बॅटर. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी आणखी एक सुंदर चेंडू, परंतु तिथे धाव घेण्याची मुभा. डायरेक्ट हिट लागलाय आणि विकेटचं पतन या मॅच मध्ये वरती आहे रंगात. तीन चेंडू 7 धावांची गरज. पहा मित्रांनो, 6 चेंडू मध्ये 7ची गरज होती. इक्वेशन सोपं होतं. बॉल टू रन जरी काढला असता कदाचित एकेरी 2 धावा एक्स्ट्रा देखील आल्या असत्या, परंतु इथे 3 चेंडू मध्ये 2 विकेट्स गमावल्या धावबाच्या रूपाने. आणि 3 चेंडू मध्ये अजून श्री गणेश मानकिवली टीमने आपला अकाउंट ओपन केलेलं नाहीये. पुढचा चेंडू, चौथा चेंडू आहे. यावेळी मात्र उंच हवेमध्ये फ्लाय झाला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपला जाईल झेल आणि मॅच विनिंग झेल आहे. 4 चेंडू मध्ये कोणती धाव खर्च झाली नाहीये. 2 चेंडू मध्ये 7 बनवायच्यात. राहुल चव्हाण सर यांचे हृदयाचे टोके वाढले असतील कदाचित. घरचा संघ आहे मित्रांनो त्यांच्या. मानकिवली गावचा आवाज, मानकिवली गावची टीम आज इथे खेळती आहे, परंतु राहुल चव्हाण सर सांगत असतील की इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, कशी बॅटिंग करायची होती आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 7 बनवायच्या होत्या, इथून 2 मध्ये 7 बनवाव्या लागतील. एक मोठा फटका येईल का या मॅच मध्ये, रंगत भरेल का नवीन बॅट्समन कुमार मैदानाच्या आतमध्ये. कुमारला मात्र श्रीची कामगिरी करावी लागेल. बॉलिंगला रनअप पहा मित्रांनो, खूप लांब लचक बॉलिंग लाईनअप आहे, रनअप आहे खऱ्या अर्थाने. आणि इथून 2 चेंडू 7 धावांची गरज. बिग क्लॅप्स जोरदार टाळ्या मित्रांनो, सामना आवडायला असेल तर. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. किती धावा मिळतील, क्षेत्ररक्षक पळतात. एक तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न आणि फंबलिंग होते, तिसऱ्याचा प्रयत्न. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, फनी क्रिकेट सुरू आहे. 3 धावा जोडल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 4 धावांची गरज. हा सामना जर आवडला असेल प्रेक्षकांनो तर टाळ्यांचा गजर हा व्हायलाच पाहिजे. शांत वातावरण आहे, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे आणि हृदयाचे टोके बंद पाडणारा हा सामना आहे. मैदानाच्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर दृश्य आणि अंतही सुंदर असू शकतं, याचं उत्तम उदाहरण मित्रांनो पाहायला मिळत आहे. एक चेंडू 4 धावांची गरज. अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू. फटका सुरेख. 4 धावा मिळतील का पाहूया. 2 कंप्लीट केल्या, तिसऱ्याचा प्रयत्न आणि प्रेझेन्स ऑफ माइंड. श्री गणेश दहिवली संघाने पराजित केले श्री गणेश मानकिवली टीमला. बॅड लक, हार्ड लक श्री गणेश मानकिवली टीम. चला गोवे टीम आपण आतमध्ये जा.